गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर साधारणपणे 1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही बार्बेक्यू नेशनला गेलो होतो आणि बार्बेक्यू नेशनला अधूनमधून जाणं होतंच. तर इथे कल्याणला मेट्रो मॉल आहे. त्या मेट्रो मॉलमध्ये बार्बेक्यू नेशन आहे. तर आम्ही तिथे जेव्हा आम्हाला असं वाटतं तेव्हा आम्ही तिथे जातो आणि बार्बेक्यू नेशनला अनलिमिटेड कितीही खा, अनलिमिटेड. तर तिथे गेल्यानंतर मी म्हणजे जे काय असतं ते सगळं साईडला आधी गुलाबजामवरती हात मारायचे. तिथले जे गुलाबजाम आहेत ते गुलाबजाम मला एवढे आवडायचे ना वगैरे. तर मी आधी म्हणजे सगळेजण आधी म्हणजे जेवण जेवतात आणि शेवटी स्वीट खातात. स्वीटमध्ये खूप सारे असे पदार्थ असायचे, पण त्या सगळ्या पदार्थांमध्ये मी आधी गुलाबजामवरती हात मारायची आणि छान मस्त असे बाउल भरून मी गुलाबजाम घ्यायची आणि मस्त फस्त करायची आणि ते गुलाबजाम मला एवढे आवडायचे ना. तर आपण सेम तेच गुलाबजाम करणार आहोत आज. आता ते गुलाबजाम मी पटापट का फस्त करायचे, मला ते का आवडायचे ते तुम्हाला माहिती आहे. आपली जी छोटी छोटी बोरं असतात ना, अगदी असे छोटे छोटे बोराच्या आकाराचे असे ते गुलाबजाम असायचे वगैरे आणि मी वाटी भरून खायची आणि ते तोंडात गेले की पटकन असे मेल्ट व्हायचे. तर आज आपण अगदी छोटे छोटे जसे बोराच्या आकाराचे गुलाबजाम तयार करून घेणार आहोत. तर चला फटाफट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण गुलाबजाम तयार करून घेणार आहोत. तर इथे मी गव्हाच्या पिठापासून गुलाबजाम तयार करून घेणार आहे. तर इथे हा 1 वाटी भरून मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी भरून. आता गुलाबजाम करायचे आहे तर तोंडामध्ये सतत गुलाबजामच येतं आहे. तर मी 1 वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी मी मिल्क पावडर घेतलेली आहे. आणि इथे हे जे गव्हाचं पीठ आहे तर गव्हाचं पीठ मी चाळून घेतलेलं आहे. जर आपल्याला 1 वाटी आपण गव्हाचं पीठ घेतलं असेल तर त्यानुसार अर्धी वाटी आपल्याला मिल्क पावडर घ्यायची आहे. तर इथे मी ताट घेतलेलं आहे. ताटामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ ॲड करायचं आहे आणि ही जी वाटी आहे तर ही पाव किलोची म्हणजे 250 ग्रॅमची वाटी आहे. म्हणजे कुठलंही म्हणजे कडधान्य असू दे किंवा पीठ वगैरे असू दे 250 ग्रॅम बरोबर त्या वाटीमध्ये मावतं. तर इथे आपण या पिठामध्ये मिल्क पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. तर इथे मी 1 छोटा चमचा बेकिंग पावडर ॲड केलेली आहे. आता हे सगळं एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे. आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे मी हे जे गव्हाचं पीठ आहे तर गव्हाचं पीठ मी तुपामध्ये अजिबात भाजून घेतलेलं नाही. खूप जणं गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम करताना आधी गव्हाचं पीठ थोड्या तुपामध्ये अगदी 1 चमचा तूप ॲड करून गव्हाचं पीठ छान मस्त मंद गॅसवरती भाजून घेतात, त्याचा थोडासा चिकटपणा जावा म्हणून. तर मी इथे ती प्रोसेस मी इथे फॉलो नाही केलेली, तसं मी काहीही केलं नाही आहे. तर जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ मंद गॅसवरती तुम्ही तुपामध्ये भाजून घेऊ शकतात. पण मला तशी काही गरज नाही वाटत, त्याच्यामुळे मी गव्हाचं पीठ काही भाजून घेतलेलं नाही. इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला अगदी थोडं थोडं पाणी ॲड करून छान मस्त हे कणिक मळून घ्यायचं आहे. आता हे कणिक मळून झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे जे पीठ आहे तर बऱ्यापैकी असं कडक असं घट्ट असं झालेलं आहे. खरं म्हणजे आपण याच्यामध्ये दूध पावडर ॲड केलेली आहे, त्याच्यामुळे थोडं हे आपल्याला कणिक असं थोडं घट्टच जाणवेल. आता इथे मी काय केलेलं आहे, वरतून थोडंसं ऑइल ॲड केलेलं आहे. ऑइल ॲड करून पुन्हा मी छान मस्त अगदी 5 मिनटं हा कणकेचा गोळा या तेलामध्ये पूर्णपणे मळून घेणार आहे. आणि हा कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर याच्यावरती मी एक बाऊल झाकण ठेवणार आहे आणि 15 मिनटं आपल्याला हे जे कणिक आहे ते साईडला आपल्याला असंच भिजत ठेवायचं आहे बाऊलच्या खाली. आता इथे तुम्ही बघू शकतात की इथे मी कढई घेतलेली आहे. तर आपण इथे गुलाबजामसाठी जो पाक करतो तो पाक तयार करून घेणार आहोत. तर इथे मी 1.5 वाटी साखर घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे मी 1.5 वाटी पाणीसुद्धा घेतलेलं आहे.
गॅस ऑन केलेला आहे आणि आता ही जी साखर आहे तर ही साखर पूर्णपणे आपल्याला पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे। इथे ही जी साखर आहे तर बऱ्यापैकी पाण्यामध्ये मेल्ट झालेली आहे, म्हणजे विरघळलेली आहे। फक्त आपल्याला 5 मिनटं ही हे 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 जे साखर आहे, हे साखरेचा पाक आहे, त्याला आपल्याला 5 मिनटं उकळी काढून घ्यायची आहे। इथे मी वेलची पावडर केलेली आहे, तीसुद्धा मी ॲड केलेली आहे या कढईमध्ये। आता हळूहळू उकळीसुद्धा यायला सुरुवात झालेली आहे आणि तुम्ही इथे बघू शकतात की इथे मी उकळी आल्यानंतर अगदी 2-3 मिनटानंतर गॅस बंद केलेला आहे। तर मी अगदी 5 मिनटं छान मस्त हे उकळून दिलेलं आहे आणि एवढंच सांगेल की आपल्याला पाक असा करायचा आहे की पूर्ण तो आपल्या हाताला चिकट असा लागला पाहिजे। आणि इथे मी व्हॅनिला एसेन्स ॲड केलेला आहे। खूप छान मस्त असा सुगंध वास येतो म्हणून हे ऑप्शनल आहे। तर इथे आपलं पाक तयार झालेला आहे आणि हा साखरेचा पाक तयार करण्यासाठी अगदी 7 ते 8 मिनटं लागतात। तर इथे मी 15 मिनटं झालेले आहेत। तर आपल्या इथे कणिक तुम्ही बघू शकतात। तर मी भले ऑइल ॲड करून मळून जरी घेतलं असेल तरी अजूनही हे कणिक खूपच कडक आहे। तर आपण जसं चपाती किंवा पोळ्या करण्यासाठी आपण जसं गव्हाचं पीठ मळून घेतो तसं मऊसार असं पीठ आपल्याला आता मळून घ्यायचं आहे। तर मी चांगला पाण्याचा हात, म्हणजे थोडा पाण्याचा हात घेऊन असं हे कणिक पूर्णपणे मी मळून घेतलेलं आहे। तर आपलं छान मस्त मऊ असं हे कणिक तयार झालेलं आहे। इथे मी एक छोटा चमचा घेतलेला आहे मापासाठी। तर तुम्ही इथे बघू शकतात की या छोट्या चमच्यामध्ये जेवढं कणकेचा छोटा गोळा मावेल ना, तर मी असं सपाट करून घेतलेलं आहे हे कणिक। आता या स्पूनमधून हा कणकेचा गोळा काढून घ्यायचा आहे आणि हातावरती छान मस्त हा गोळा छान मस्त मळून याचा छान मस्त असं गोल असे याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तर तुम्ही इथे बघू शकतात मी अशा पद्धतीने याचा कणकेचा गोळा तयार करून घेतलेला आहे। तर इथे आपल्याला या कणकेचे अशा पद्धतीने असे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत। तर मी काय केलेलं आहे की असं 2 किंवा 3 बॅचेसमध्ये मी असे हे गुलाबजाम करून घेतलेले आहेत। म्हणजे आधी एक बॅच झाली की ती मी तळून घ्यायची आणि मग तळून झाले की मग पुन्हा दुसरी बॅच तयार करायची। मग दुसरी बॅच म्हणजे तळून घ्यायची आणि मग दुसरी बॅच तळून घेतली की मग तिसरी बॅच म्हणजे बॅच तयार करून तीसुद्धा तळून घ्यायची। तर मी अशा पद्धतीने थोडे थोडे कणकेचे गोळे म्हणजे गुलाबजाम तयार करून ते तळून घेतलेत। आता तुम्ही इथे बघू शकतात की इथे हे जे तेल आहे तर आपल्याला हे तेल असं जास्त गरम अजिबात करायचं नाही आहे। तर एवढंच आहे की फक्त म्हणजे जास्त गरमही नाही आणि जास्त कोमटही नाही असं आपल्याला तेल गरम करायचं आहे। आणि जेव्हा आपण गोळा टाकला ना की खालून ना असे बुडबुडे येतात, तेव्हा समजायचं की आता आपण गुलाबजाम तळून घेऊ शकतात। आणि आता हे जे गुलाबजाम आहेत तर हे गुलाबजाम आपल्याला मंद गॅसवरती तळायचे आहेत। लक्षात ठेवा, मोठ्या गॅसवरती हे गुलाबजाम फुटू शकतात। त्याच्यामुळे फक्त आपल्याला मंद गॅसवरती हे गुलाबजाम छान मस्त तळून घ्यायचे आहेत। आणि इथे हा जो पाक आहे थोडा थंड झाला होता तर मी हा पाकसुद्धा कोमट करून घेतलेला आहे। तर गुलाबजाम आपले छान मस्त असे ब्राऊन झालेले आहेत। आता आपले तळलेले हे जे गुलाबजाम आहेत तर हे गुलाबजाम आपल्याला पाकात सोडायचे आहेत। अजून एक गोष्ट सांगेल, जर तुम्ही इथे गुलाबजाम तळण्यासाठी मी इथे तेल वापरलेलं आहे, तुम्ही तूपसुद्धा वापरू शकतात। तर मी इथे हे अशा पद्धतीने हे गुलाबजाम या पाकामध्ये ॲड केलेले आहेत। तर अशा मी 3 ते 4 बॅच तयार करून मी या पाकामध्ये असे हे गुलाबजाम सोडलेले आहेत। आता हे जे गुलाबजाम आहेत तर मी झाकण लावून 3 तास मी गुलाबजाम छान अशा या पाकामध्ये मी मुरत ठेवलेले आहेत। आणि
जसं मी तुम्हाला सांगितलं की मी अगदी 2 ते 3 किंवा 4 असे गुलाबजामचे बॅचेस तयार करून मी तळून घेत होते. आता सेम तशीच प्रोसेस चालू आहे. आणि एवढं सांगेल की अगदी छोटे छोटे गुलाबजाम करते त्याच्यामुळे खूपच जरा वेळ लागतो आहे. पण एवढंच सांगेल की हे गुलाबजाम लागताना तर एकच नंबरने चवीला तर भन्नाट असे लागतात. आणि खरं म्हणजे गुलाबजाम जरी नाव जरी काढलं तरी म्हणजे प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटणार हे नक्कीच. आणि इवन असं की ते गुलाबजाम बघितल्याबरोबर असं वाटतं की अरे कधी गुलाबजाम वाटीमध्ये येतो आणि वाटीतून आपल्या तोंडात जातं हे. तर इथे तुम्ही बघू शकता मी पहिली बॅच छान मस्त याच्यामध्ये पाकामध्ये ॲड केलेली आहे. तर इथे मी साधारणपणे 2 तास झालेले आहेत. तर इथे आपले गुलाबजाम छान मस्त या पाकामध्ये मुरलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे गुलाबजाम नक्की ट्राय करा किंवा बनवा. तर चला आता पटापट आपण सर्व करून घेऊया हे गुलाबजाम.
बघितलं असेल की आपण छान अशा पद्धतीने गुलाबजाम तयार करून घेतलेले आहेत. आता मी ज्या पद्धतीने गुलाबजाम केलेले आहेत सेम टू सेम गुलाबजाम बार्बेक्यू नेशनमध्ये मिळतात. आता एवढं सांगेल की खूप जणं जेव्हा बार्बेक्यू नेशनमध्ये जातात ना, आता त्या स्वीटमध्ये खूप साऱ्या व्हरायटीज असतात, पण खूप जणं पहिले आधी गुलाबजाममध्ये ताव मारतात आणि मग बाकीचे स्वीटचा आस्वाद घेतात. पण ज्या बाकीच्या स्वीट आहेत ना त्या कमी संपतात, पण गुलाबजाम खूप जास्त प्रमाणात संपतायत. त्याचं कारण म्हणजे असं, कारण ते गुलाबजाम आहेत ना अगदी असे छोटे छोटे गुलाबजाम आहेत आणि ते छान मस्त असे बाउल भरून ते गुलाबजाम घेतले ना, काय आपला तोंडात टाकलं की मेल्ट झाला, खाल्ला लगेच दुसरा घेतला तोंडात टाकला की मेल्ट झाला. तर ते गुलाबजाम खाण्यासाठी एवढे छान आणि मस्त लागतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने गुलाबजाम नक्की ट्राय करा. मोस्टली लहान मुलांना असे गुलाबजाम खूपच आवडतात आणि एवढं सांगले की ज्ञानेशलाही असे गुलाबजाम खूप आवडतात. आणि गेले 3 दिवस झाले मी व्हिडिओ पोस्ट नव्हता केला आणि आज आहे रविवार, म्हणजे आज आहे संडे आणि आजसुद्धा मी खूप उशिरा हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. त्याचं कारण पण तसंच आहे. मला आहे ना मंगळवारपासून खूप म्हणजे ना मी मंगळवारपासून आजारीच होते. ताप, सर्दी, खोकळा, इवन बॉडी पेन वगैरे भयानक होतं सगळं. बाहेरचं वातावरण थोडं वेगळंच आहे. आता बाहेरचं वातावरण म्हणजे तुम्ही बघत असाल, मध्येच पाऊस पडतो, मध्येच थंड हवा सुटते, मध्येच थंडी काय वाजते आणि मध्येच कडक ऊन काय पडतं. म्हणजे ते आपण काही सांगूच शकत नाही की अरे काय चाललं आहे. तर आणि ह्या सगळ्यामध्ये आणि माझं झालं काय, मी जेव्हा ज्ञानेशला शाळेत सोडायला जायची ना, तर म्हणजे पूर्ण आभाळ असायचं पण पाऊस पडेल याची गॅरंटी नसायची. पण जेव्हा मी अर्धा रस्ता पार करायचे ऑन द वे असताना तेव्हा पाऊस पडायचा आणि साहजिकच आहे, गाडी आपण समजा गाडी चालवत असू तेव्हा आपण छत्री असेल तर ठीक आहे, नसेल तर आपण मग शेवटी भिजून जातो. तर असं माझ्या बाबतीत 2-3 वेळा झालं की मी ज्ञानेशला शाळेत आणायला चालले आणि ऑन द वे असताना पाऊस पडला आहे वगैरे, त्याच्यामध्ये मी लिटरली अशी भिजलेली आहे. खूप साऱ्या गोष्टी अशा असतात. 3-4 वेळा असं झालेलं आहे. तर त्याच्यामुळे मला ताप, सर्दी, खोकळा आणि मला खूप थंडी वाजून यायची आणि तो बॉडी जो पेन होता तो वेगळा होता. भयानक होतं सगळं हे. आणि लिटरली जेव्हा 5 दिवसानंतर जो कोर्स कंप्लीट झाल्यानंतर मला बरं वाटलं आहे आणि त्यानंतर मग मी व्हिडिओ शूट करायला सुरुवात केलेली आहे. आणि एवढंच सांगेल की जो मध्यंतरीचा जो काळ होता ना, म्हणजे मी किचनमध्ये उभी राहून म्हणजे व्हिडिओ शूट करेल किंवा उभी राहून मी रेसिपी करेल एवढी ही ताकद माझ्यामध्ये नव्हती. त्याच्यामुळे मी गेले 3 दिवस व्हिडिओ नाही पोस्ट केला. आज संडे आहे, आज जाऊन मला कुठे बरं वाटलं म्हणून मी आज संध्याकाळी हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि याच्यापुढे माझे असे रेग्युलर व्हिडिओ येत राहतील. फक्त ना असं काही आजारपण वगैरे आले ना का, ते आजारपण खूप भयानक असतं. सो असो, तोपर्यंत बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. गुड आफ्टरनून.